आज आपण एक अशी कहाणी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत की ज्याची सुरुवात एका छोट्या लेवलपासून झाली होती. आज 500 करोड रुपयाच्या टर्नओव्हर पोहोचली आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी आता जिओ, एअरटेल, व्हीआयला मोठी टक्कर द्यायच्या तयारीमध्ये आहे. आणि मित्रांनो, ही गोष्ट एका काश्मीरी पंडिताची, ज्यांना 1990च्या घटनेनंतर नाईलाजाने जम्मू काश्मीरमधून स्थलांतरित व्हावं लागलं होतं आणि स्थलांतरामुळे तिथे खूप कठीण दिवस त्यांनी काढले. पण जिद्द न हारता त्यांनी 2001 मध्ये हॅथवे कंपनीमध्ये अवघे 7,500 रुपयाच्या पगारावर आपली पहिली नोकरी सुरू केली. त्यांच्या काळानंतर काही ते रिलायन्समध्ये कामाला गेले, पण काही कारणामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि तेव्हा केलेल्या एका छोट्या प्रयत्नांनी आज त्यांचा एक असा ब्रँड बनवलाय, एक अशी कंपनी उभी केली आहे जी हॅथवेपेक्षाही मोठी आहे आणि आज त्यांची कंपनी रिलायन्सला टक्कर देतीये. पण काही कारणांमुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि तेव्हा केलेल्या एका छोट्या प्रयत्नांनी आज त्यांनी एक अशी ब्रॉडबँड कंपनी उभी केली आहे जी हॅथवेपेक्षाही मोठी मित्रांनो. आणि आज त्यांची कंपनी अक्षरशः रिलायन्सला पण टक्कर देण्याच्या तयारीमध्ये. त्यांनी सुरुवातीला 12 कोटी रुपयांच्या फंडिंगसह व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल म्हणजे जो टर्नओव्हर आपण म्हणतो तो 500 कोटीच्या प्लस आहे आणि व्हॅल्युएशन 2000 कोटींच्या रुपयांवर पोहोचलेलं आहे. आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे एक्सायटेल. अजून त्यांच्या कंपनीबद्दल आपण बोलू की त्यांचे जे संस्थापक आहे त्यांचं नाव आहे विवेक रैना. आता दिल्ली परिसरामध्ये एक्सायटेल ही कंपनी सर्वात मोठी ब्रॉडबँड सेवा देणारी कंपनी आहे, जिथे जिओ, व्होडाफोन आयडिया, एअरटेल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत त्यांनी त्यांचं एक स्वतःचं स्थान निर्माण केले. विशेषतः जिथे मोठे प्लेयर जाण्यासाठी घाबरतात अशा लहान आणि अनऑर्गनाइज मार्केटमध्ये त्यांची खूप मोठी मक्तेदारी आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं मध्ये त्यांचे सध्याचे नेटवर्क 22हून अधिक शहरामध्ये पसरलेले आहे आणि त्या 5 वर्षामध्ये ते 100+ शहरांमध्ये पोहोचवायचं त्यांचं ध्येय. ते इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. तर तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती होती का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.